हे पहा, आता ही ट्रॅफिक आहे आपला सबवे पुलाचा सबवेच्या इथून ट्रॅफिक जाम आहे. इथे कुठलेच काही समाजसेवक आपले कुठलेच समाजसेवक दिसत नाही आहेत आणि एवढ्या ट्रॅफिकमध्ये लोकांचा टाईम वेस्ट होतो आहे. तर कृपया करून लक्ष द्यावं प्रत्येकाने आणि काहीतरी याच्या उपाययोजना कराव्या. हे बघा किती जाम आहे कुराळ विलेजमध्ये. हे जाम बघून माणूस वैतागतो. प्रत्येकाच्या वेळेची किंमत ह्यांना काहीच नाही आहे का कुठल्याच डिपार्टमेंटला. फक्त रात्री 10 नंतर डिपार्टमेंट जागे होतात का? काही कारवाया करणारच काय नाही त्या ट्रॅफिकवर? उपाययोजना होणार की नाही आहेत? समाजसेवक काहीतरी करणार आहेत की नाही? लोकांच्या भावना समजून घ्या आणि ट्रॅफिकचं सोल्युशन काढा. कारण का प्रत्येकाला थोडा थोडा वेळ आपला त्या ट्रॅफिकमध्ये द्यावा लागतो आणि त्याच्यामुळे तो त्रस्त झालेला आहे आणि त्या त्रस्तमुळे तो अकरा विकरा होतोय. कोण भांडण करतोय, कोण तंटे करतोय. बघा गाड्या मुंगीच्या चालत आहेत गाड्या. हे अशा जाम बघा कुराळ विलेजमध्ये. हा सोल्युशन कधी ना. कुराळची सामान्य जनता काही टॅक्स भरत नाही, काही गोष्टी देत नाही का? मग काय ह्यांना सहन करावं लागतं ही जाम? असहाय्य झालेलं आहे जाम लोकांना आणि त्याच्यामुळे प्रत्येकजण वैतागलेला आहे. त्याच्या टायमिंगचे व्हॅल्यू काहीच नाही आहे का? काहीच नाही आहे का? आणि मग त्याच्यावर कारवाया करायच्या हेच चाललेलं आहे. बघा किती जाम आहे. साईबाबा टेम्पल आलेलं आहे कुराळ विलेजचं आणि आपण रेकॉर्डिंग करतो आहे. बघा आमचे काही चांगले मित्र सहयोग करतायत त्या ट्रॅफिक जामचं सोल्युशन काढण्यासाठी. त्यांना सहयोग करा प्रत्येकाने, हेच माझं म्हणणं आहे. बघा किती जाम आहे. हे जाम बघा किती कडक जाम आहे. गाड्या चालत नाहीत बघा, एकदम स्लो चालली गाडी. आम्ही रिक्षामध्ये बसलेलो आहोत आणि आम्हाला बराच वेळ झालेला आहे. पण साईबाबा टेम्पल अजून येत नाही आहे. साईबाबा टेम्पलच्या जवळच आहोत पण साईबाबा टेम्पल का नाही येत आहे? कारण का चारही बाजूला ट्रॅफिक जाम, सोल्युशन काहीच नाही. संडे आहे आज, काहीच गव्हर्नमेंट सर्वंट नाही आहेत, त्याला सुट्ट्या आहेत असं कळालं आहे आम्हाला. पण त्याचं सोल्युशन लोकांना काही नाही. लोकांनी असा या ट्रॅफिकचा हा बोजावर स्वतःवर घ्यावा का? काहीच कळत नाही आहे आम्हाला, काहीच कळत नाही. आणि मग आमचे मानसिक संतुलन बिघडत चाललेलं आहे. त्याला कारणीभूत कोण आहेत शोधा आणि प्रत्येकाने जागृत व्हावं, लोकांनी जागृत व्हावं आणि याच्यावर काहीतरी कारवाया व्हाव्या. आम्हाला वाटतं प्रत्येक सामान्य माणसाला असं वाटतं आहे की त्याच्या काहीतरी इच्छा आहेत, पण त्या इच्छा पूर्ण करणार कोण? हां, आम्ही मतदान करताना त्या आमच्या इच्छा पूर्ण करणार आहोत आणि एक चांगला बेस्ट नगरसेवक देण्याचा प्रयत्न करू. कारण का आम्हाला एकच नगरसेवक पाहिजे, तो आमच्या मनातला, आमचा कुराळचा, आमचा लाडका. बघा 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 गाड्या कशा जाम आहेत. बघा ना कसे जाम चाललेले आहेत. गाड्या चालत नाही आहेत. हळूहळू चाललेलो आम्ही त्या जामला त्रस्त होऊन लोकांचं मनातले विचार उफाळत आहेत. भांडण तंट्याला सामोरं जावं लागतं आहे आणि याला कारणीभूत कोण आहे सांगा? याला कारणीभूत इकडच्या प्रशासक आहे. प्रशासक त्यांना काही पडलेलं नाही आहे. त्यांना फक्त निवडणुका आल्या की लोकांकडे घरोघरी जावं आणि त्यांना सांगावं की आम्ही तुमच्यासाठी हे करणार, आम्ही तुमच्यासाठी ते करणार. अरे पण आमच्या वेळेचं काही, सामान्य लोकांच्या वेळेचं प्रत्येकाचं मनोगत घ्यावं आणि त्या मनोगतवर तुम्हाला कळेल की ते किती त्रस्त आहेत. मला तर असं वाटतं लोकांनी मतदानावर इकडच्या लोकांनी, कुराळवासी लोकांनी मतदानावर बहिष्कार टाकावा आणि दाखवून द्यावं की आम्हाला असे राज्यकर्ते नको आहेत जे काही सोल्युशन काढत नाही आहेत या ट्रॅफिक जामचं. दोन्ही बाजूला फेरीवाले, लोकांना चालायला फुटपाथ नाही आहेत. फुटपाथवर फेरीवाल्यांचं राज्य चाललेलं आहे. आणि बघा फेरीवाले स्टार्ट टू बॉटम फेरीवाले आहेत. मग कसं काय होणार सांगा? कसं काय होणार? बघा बघा हा फेरीवाल्यांचा वेगा बघा. हा फेरीवाल्यांचा वेगा चार बाजूला फेरीवाल्यांचा वेग आहे. त्या फेरीवाल्यांवर काय उपाय